राष्ट्रीय मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. प्रकरण 1. प्रारंभिक. कलम 1. संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. कलम 2. व्याख्या. प्रकरण 2. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. कलम 3. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना. कलम 4. सभापती पदस्थ व्यक्तींची आणि सदस्यांची नेमणूक. कलम 5. आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा राजीनामा आणि पदावरून दूर करणे. कलम 6. अध्यक्ष व सदस्यांचा पदाचा कालावधी. कलम 7. विशिष्ट परिस्थितीत सदस्याने सभापती पदस्थ व्यक्ती म्हणून काम करणे किंवा अशा पदाची कर्तव्य पार पाडणे. कलम 8. अध्यक्ष व सदस्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती. कलम 9. पद रिक्त असणे इत्यादीमुळे आयोगाची कारवाई बेकायदेशीर ठरणार नाही. कलम 10. आयोगाने नियमित करावयाची कार्यपद्धती. कलम 11. आयोगाचे अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग. प्रकरण 3. आयोगाची कार्य व अधिकार. कलम 12. आयोगाची कार्य. कलम 13. चौकशीच्या संबंधातील अधिकार. कलम 14. अन्वेषण. कलम 15. व्यक्तींनी आयोगाकडे केलेली निवेदने. कलम 16. गैरन्यायिक परिणाम होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीला बाजू मांडण्याची संधी देणे. प्रकरण 4. कार्यपद्धती. कलम 17. तक्रारींची चौकशी. कलम 18. चौकशी दरम्यान व नंतरची उपाययोजना. कलम 19. सशस्त्र दलाबाबतची कार्यपद्धती. कलम 20. आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. प्रकरण 5. राज्य मानवी हक्क आयोग. कलम 21. राज्य मानवी हक्क आयोगाची रचना. कलम 22. सभापती पदस्थ व्यक्तींची व सदस्यांच्या नेमणुका. कलम 23. अध्यक्ष व सदस्यांचा राजीनामा आणि पदावरून दूर करणे. कलम 24. अध्यक्ष व सदस्यांचा पदाचा कालावधी. कलम 25. सदस्याने सभापती पदस्थ व्यक्ती म्हणून काम करणे किंवा विशिष्ट परिस्थितीत त्यांची कर्तव्य पार पाडणे. कलम 26. राज्य आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या सेवा शर्ती. कलम 27. राज्य आयोगाचे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग. कलम 28. राज्य आयोगाचे वार्षिक व विशेष अहवाल. कलम 29. राष्ट्रीय आयोगाशी संबंधित विशिष्ट तरतुदी राज्य आयोगास लागू असणे. प्रकरण 6. मानवी हक्क न्यायालय. कलम 30. मानवी हक्क न्यायालय. कलम 31. विशेष सरकारी वकील. प्रकरण 7. अर्थव्यवस्था, लेखे व लेखापरीक्षा. कलम 32. केंद्र शासनाकडून अनुदाने. कलम 33. राज्य शासनाकडून अनुदाने. कलम 34. लेखा व लेखापरीक्षा. कलम 35. राज्य आयोगाचे लेखे व लेखापरीक्षा. प्रकरण 8. संकीर्ण. कलम 36. आयोगाच्या अधिकारितेच्या अधीन नसणाऱ्या बाबी. कलम 37. विशेष अन्वेषण पथकाची रचना. कलम 38. सदहेतूने केलेल्या कृतीला संरक्षण. कलम 39. सदस्य व अधिकारी लोकसेवक असणे. कलम 40. केंद्र सरकारचे नियम करण्याचे अधिकार. कलम 40A. भूतलक्षी प्रभावाने नियम करण्याचे अधिकार. कलम 40B. आयोगाला विनियम करण्याचे अधिकार. कलम 41. राज्य शासनाने नियम करण्याचे अधिकार. कलम 42. अडचणी दूर करण्याचे अधिकार. कलम 43. निरसन व व्यावृत्ती.